नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं बजेट आखत कॉमेडीचा GDP वाढवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, भीक नको पण कुत्रावर ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज एका व्यक्तीवर सांत्वन नको पण फालतूगिरी आवर असं म्हणायची वेळ येणार आहे. म्हणजे नेमकं काय बरं घडणार आहे? चला बघूया पुढील प्रहसनामध्ये, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अगं झालं ते झालं, आपल्या हातात काय. तुम्हाला आठवेल तेवढं करा. वा 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 वा. म्हणजे बाबा गेलेत ना, तर जे काय राहिलंय तर जेवढं आठवेल तेवढं करा. अजून काय करणार आहे तो? जेवढं करायचं होतं तेवढं सगळं केलंय त्याने. आजच्या काळात कोण करतं बाबांसाठी एवढं? माझा दादा होता म्हणून गेलं त्याने. अगं ताई, काय करते, आपले बाबा होते ना, आता एवढं मी काय केलंय ग? नाही रे, पण केलंच ना, हे महत्वाचं आहे. पृथ्वीवर दिवा घेऊन गेले ना शोधाला, तरी सुद्धा सापडायचा नाही तुझ्यासारखा भाऊ मला. नको ना तू बोलू, बाबाला रडायला येईल, नको बोलू. तू पण केलेलंच आहेस तेवढं सगळं. हो ना ग, बाबा आपले होतेच असे की कोणी केलं. मी असं काही विशेष नाही केले. आई दादा, आता मी ठरवलंय, बाबांची जी काही प्रॉपर्टी आहे, पैसे आहेत, FD आहेत, ते सगळं तुला ठेव, मला नको काही. नको काही सगळे तुला ठेव, मला नको. मी काय केलं नाही, तू केलं सगळं. मी कसं घेऊ? अरे राहू द्या, तुमच्याकडे राहू द्या, आहे आमच्याकडे बरंच. तुम्ही एवढं जीवापाड जपलं त्यांना, एवढी काळजी घेतली. अरे म्हातारपणात एवढी सेवा केली हो. आजकालच्या जमान्यात कोण करतं एवढं? बाबा, बाबा मला टाकून गेला. बाबा मला तुम्ही घेऊन जायचं. बाबा गेले. लोळायला काय झालं? उठ. बाबा गेले, आमचे बाबा गेले. दादा, हा कोण? तो असतो. कालपासून माझ्यापेक्षा जास्त रडतोय तो. मेन दुःखाचा माहोल तो तयार करतोय. त्याच्यामुळे कळतंय की या घरात कोणीतरी गेले. वाईट झालं. अरे बापरे. अरण्या, बस बस बस. आता काय आपल्या हातात आहे काय? बाबा, बाबा गेले. बाबा मला सोडून गेले. एकटेच गेला तुम्ही बाबा. हो 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 हो. म्हणजे दुःखाचे माहोल थोडं कमी झाले रे, जाईल का हा सुरू होता. म्हणजे तो फिलिंग कायम त्याची ठेवून कंटिन्यू ठेवायलाच हवी. दुःखाचा घर आहे. हा, दुःख नाही ठेवलं तर कसं होणार ना रे. काळजी घे अरण्या, काळजी घे. अरण्या 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 अरण्या, आवर 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 आवर, स्वतःला आवर. एका दुसरा हुंदका अडकला ना तर दुसरा फोटो लावायला लागेल. माणूस हुंदक्यानं पण जातो, उचकीनं पण जातो आणि धक्क्यानं पण जातो. आणि तू तर एवढा बारका आहेस, उचकीच्या ऐवजी टिचकीनं पण जाशील. काळजी. दुःखाचं घर आहे ना वाचाऱ्यात, ते काय पण बोलशील. सांगित सावध केलं. काय सावध नाही ते काय? आणि काय रे हरण्या, काय वसाड तुला अक्कल आहे काय? काही झाला काही झालं काय?
बापूस गेला ना तुझा मग? लाज वाटते तुला म्हणे कशाला तो माणूस तिथं बसलाय त्याची ओळख नाही पालक नात्यात नाही गोत्यात तरी त्याने टक्कल केला नाही तू का नाही अजून टक्कल केला नाही अहो सासरे बुवा गेले म्हणून मी टक्कल नाही केलं माझे केसच गेलेले कोणी जाव ना जाव इथे परमनंट 12वा असतो हा आणि ते गेलेत ना ते माझे बाबा आहेत, हा नवरा आहे माझा आणि हा दादा आहे माझा. अरे बापरे बालो अरे हिला ओळखलीस काय पिंकी ना आपण नाही काय म्हणायचं हा. ही ह्याला सूट होत नाही म्हणून तो तिचा दोष नाही आहे याला कोणच शोभत नाही असू दे असू काय चाललंय तुमचं वाचाऱ्यांनो अरण्या बापूस गेला तुझा वाईट झाला अचानक गेलं नाही रे हो ना पण काय रे मांग एकदा तू त्यांच्याशी भांडला होतास तर जाण्याच्या दिवशी तसाच भांडला होतास की काय दादा कुठे भांडलो तू दादा भांडला होता बाबांशी. नाही मी नाही भांडलो अरे नाही कसा मंचुरियन खाताना तुमची भांडण नव्हती झाली ती तू अडकली होती बघ दादा तू मंचुरियन खायला घातलंस बाबांना. मी नाही घातलं मंचुरियन. अरे मग ते कसं सांगतात डॉक्टरांनी सांगितलं होतं ना त्यांना चायनीज खायला घालायचं नाही कशाला खायला घातलं. अरे मी नाही घातलं खायला. मग ते काय सांगतायत मला. शिमक्याच्या टायमाला मी मंचुरियन खात होते ते बाजूला बसले होते. एक सुंदर पोरगी गेली मी तिच्याकडे बघायत होतो तेवढ्यात हे आले आणि टूथपिक सकट मंचुरियन तोंडात घातला. आता एवढी काही करायची काही गरज होती का टूथपिक काढायचं मग मंचुरियन खायचं ना अडकला मी काय करू मग मी बडबडलो. नाही खरंय ताई खरंय अरण्या काळजीनं बडबडला रागात नाही बडबडला त्यांना काळजीनं बडबडला आणि काळजी करणारच ना बाबांच्या आडवी अडकली ना इकडे टूथपिक एवढे बेचैन झाले एका मंचुरियनवर 5 किलोमीटर फिरले ते गार 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 अरे जवळ जवळ मारून टाकला होता या माणसाने सासरे अरे मी बुवांना. नाही मारलं अरे त्या बाबा. माणसाला चायनीज चालत नाही कायला मंचुरियन द्यायचं. अरे खातील नाही तर काय घरात बाई माणूस नको जेवण बनवायला या वासड्याचं एक तर लग्न झालेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांना सारखं बाहेर खायला लागायचं नाही मोर्या पण त्याच्यात ह्याची पण चूक आहे त्याची नाही, चूक मागल्या आहे. टायमाला किती मोठा घोल घातला ना त्यानं होय रे. काय? मग काय? बाबांना ऍडमिट करायला लागलं होतं हो. बाबांना कधी ऍडमिट केलं होतं. हा म्हणजे एवढं काही झालं मग नव्हतं. सांगितलं नाहीस तू अरे मला. पण तेवढं कलवण्यासारखं काही झालंच नव्हतं तर काय 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 झालं काय हा काय झालं. एवढं काय घडलेलं नाही त्याचं लग्न ठरवत होतो आम्ही सगळे मिळून तर पाटील आला होता पाटलाची पोरगी आणि पाटलाची फॅमिली जीप मधून आले बर जशी पोरगी समोर आली तर ह्यानं काय विचारला काय? ऍव्हरेज काय देते जो काय पाटील भडकलाय बाबांना आणि ह्याना बोनेटवर बसवला आणि अख्खं गाव दाखवला फिरून जीपचं ऍव्हरेज 15 आणि बापाचं बीपी 70 दोन थरथर झाला आणि ऍडमिट डायरेक्ट ऍडमिट तू बावळटेस का जरा हे असे प्रश्न विचारतात मुलीला. अरे मी जीपचा ऍव्हरेज विचारलं ना. तो माणूस जीप दाखवायला आला होता का पोरगी दाखवायला आला होता. पोरगी दाखवायला आला होता. पोरीला विचारायचं ना काही. अरे पण મને जीप आवडते म्हणून मी जीपचा ऍव्हरेज विचारलं ना. अरे काय फालतू माणूस आहे मग रिकाम्या चौकशा केल्या. मला घ्यायची होती नाही. अरे आपल्याला वाटलं होतं सासरे हो. चांगली काळजी घेतोय हाल हाल केले याने. मग काय हे 2 माणसं चांगली आली सज्जन गृहस्थ त्यामुळे कळलं आम्हाला हे सगळं. जीपला बांधलं माझ्या सासऱ्याला असं. अरे, वचरून निघा तुम्ही करून निघा आता. काय निघा थांबू दे त्यांना. हा त्यांच्यामुळे सगळं कळतंय आम्हाला. हे चांगले तुला वाटतं वचडे चांगले नाहीत ते एक नंबरचे टवालखोर आहेत. ह्यांचा जन्मच ना माझ्या चाड्या लावण्यात गेलात. जगात ह्यांचा काहीच उपयोग नाही वाचाऱ्यांचा दोघांचा. ठीक आहे आम्ही जातो नाही जा तुम्ही, जातो निघायचं. जातो पण पिंकी तुझा बापूस आहे ना लय गोड माणूस माहिती आहे बरोबर पण सगळं क्रेडिट ह्याचं हो खरं आहे. सकाळी उठला बाप की करायचा तरी हा वाटीभर साखर तोंडात टाकायचा अरे देवा वा 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 वाटीभर साखर. अरे हाय डायबिटीज होता ना त्यांना. साखर कशाला खायला घातली. वाटीभर साखर म्हणजे जवळ जवळ 20 देत मग होता. काय अरे मी नाही साखर कधी दिली त्यांना. एक प्लॅनिंग करून मग मारलेलं नक्कीच मर्डर तसंच केलेला. मारलं अरे नाही बाबांना. मारलं वाचरून तुमचं काय चाललंय. मी नाही मारलं त्यांना. बोलू नका. अरे सकाळपासून नुसते साखर दे साखर दे साखर दे हट्ट करायचे. अरे मी ती देवाला ती नैवेद्य म्हणून साखर ठेवायची ती पण सोडायचे नाही ते. शेवटी मी देवाला शुगर फ्रीचा नैवेद्य दाखवायला लागलो. आता मला सांगा देवाला काय डायबिटीस आहे तरी पण मी ठेवायचो नाही ह्यांच्यासाठी ठेवायचो. आणि एवढी वाटी नाही एवढी नैवेद्याची वाटी आहे, तेवढी खा. नाही, पण साखर नाही पण बरोबर आहे एवढी वाटी ठेवायचाच खरा पण त्याच्यावर तुझा मोबाईल द्यायचा त्यांना व्हिडिओ बघायला तो व्हिडिओ बघून बघून ना त्यांना धाप लागायची माहिती आहे. अरे बापरे मग अरे कुठले डेंजर व्हिडिओ दाखवले काय डेंजर सवय लावले या माणसाने त्यांना. दादा असे कुठले व्हिडिओ दाखवायचास की त्यांना धाप लागायची. अरे काय तुमचं मी कशाला व्हिडिओ दाखवू त्यांना आवडायचे. त्यांना ते बॉक्सिंग वेट लिफ्टिंग मॅरेथॉन हे व्हिडिओ त्यांना जास्त आवडायचे. ते धावायचे पण धाप यायला लागायचं मी काय करू. नाही, नाही. चाटा मारतो
हा माणूस चाटा मारतोय. सासरे भाऊ आपल्याकडे असते ना तर चांगले राहिले. अरे मग घेऊन जायचं ना, ओरडू नको. घेऊन जायचं वसाऱ्या. तो बोलला आज खानदेशामध्ये ह्यांचं कसं होईल, यांना जे खाणं पाहिजे ते कोकणातलं खाणं इकडे नाही चालणार, मग घेऊन जायचं ना तेव्हा. कसं ओढायचं नाही माझ्या नवऱ्याच्या अंगावर, मग ओढायचं घेऊन नाही. जायचं तेव्हा मला कसं तू बोलला? केलंयस असं सगळं, तुझ्यामुळे बाबा गेले. तुझ्या मला सांग सगळं. अरे मी काय म्हणतो, मी काय म्हणतो? तू सांग ना बरं तुम्ही. अरे हे वासडं थांबा. अरे थांबा थांबा, अरे थांबा. दोघांचं पण कळत नाही. ह्या वासड्याबरोबर सिरीज करून मी थकलो, त्याच्यात हिला आणली नाही. या वासडीचं पण काही कळत नाही. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. माझ्या मुलं काय माहितीये? झालेलं आहे. शांत बसा. बस काय केलं अरण्या हे घे 100 रुपये. वसाऱ्या 12वेला देतात ना. नाही घे. आजच कसं तुझे दुखवटा. तू पैज जिंकलास ना. कुठली पैस. तू बोलला होतास बाबा यंदाचा शिमगा बघत नाही वाटतं, मग आपली पैज लागली बघतायत म्हणाल नाही बघणार. अरे मुंगूस तोंड्या बोलती चरा जीप चालत होती ना, आता हे काय आहे? दादा. माणसाच्या मरणावर पैसा खेळतो तू. अरे वसर तुम्ही ह्यांचं कुठं ऐकता रे. दादा. काय बोलतात कळतं का तुम्हाला वसाऱ्यानो? अरे मी अगं नाही वाचा रे. तू का तू वा वा करू नकोस. तू 100 रुपयासाठी मारलंस बाबांना. अरे लोक खून करण्यासाठी लाख लाख रुपये घेतात. अरे काय बोलते तू? तुझं काय चालू आहे? अरे त्याने 100 रुपयासाठी मारलं माझ्या अरे मी बाबांना. नाही मारलं रे. शिमग्याला थंडी कवरी असते. मी बोललो या थंडीमध्ये आता बाबा जगणार आहेत का नाही ह्या काळजीने बोललो ना मी. अच्छा अच्छा, म्हणजे पैजेचं काय बोला ना. नाही मला असं वाटलं पैजेचं नाव. मला वाटलं थंडीत जाणार आहे असं पैज लावला की का म्हणून आपल्याला 100 रुपये द्यायला आलो. हो. नाही दिला मी. नाही आम्ही काही कोणाचे पैसे ठेवीत नाही ना. नाही पैसे ठेवीत नाही बरोबर. तू मारलंस बाबांना. अरे मी नाही मारलं रे. मग काय? मी नाही मारलं. आता मला सांग माझं 42-40 वय आहे, बाबांचं 77 वर्ष आहे. हा मला सांग एवढं त्यांना आजार कवटाळून बसलेला आहे, ते कधी पण जाणारच ना. माणूस जन्माला आला तर कधीतरी जाणारच आहे ना गे. अरे मग तू आधी जायचं ना रे. तुझ्यामुळे अंथरुणाला खेळेन गेले ते. सांग समजू ना यांना. नाही तूच मारलेलं आहेस माझ्या बाबांना. आणि आता एक गोष्ट सांगते तुला, ज्या इस्टेटीसाठी तू बाबांना मारलेस ना त्या इस्टेटी मधला छदम सुद्धा तुला देणार नाही आता. काय येरी चालली काही काय बोलते. अरे मी तर म्हणतो या माणसाला घराच्या बाहेर काढून टाका. तू कोण आहेस वसाऱ्या? ते एसटी बंद पडल्यावर फिरता फिरता आलो होतो मी. पण तुमच्या तोंडाकडे बघून वाटतंय की तुम्ही तुमच्या बापाला मारलं म्हणून. एसटी फिरत होती तिकडनं आला सुद्धा वस्ताऱ्या. वस्तीला आलास आहेस ना तर एसटीत जाऊन झोप इकडं फालतुगिरी करू नको. माझं बाबा लय दिवस जागलेत वसाऱ्या. तू आता मरशील. अरे काय डेंजर आहे? एवढी चिडचिड करतेस म्हणजे तूच बाबांना मारलंस आपल्या. मी नाही मारले तूच बाबाला. बाबांना मारलंस. तुम्ही बघता काय उचला त्याला पोलीस स्टेशनला ए, घेऊन ए. जा. हात नाही हात नाही लावायचा. लावीन हात. हात नाही लावायचा. आता पोलीस स्टेशनला चल. पोलीस तुझी एफडी फोडतील आता. त्या एफडीचे पैसे पण तुला नाही देणार मी. अरे काय येरी झालं का तुम्ही. मी नाहीच मारले त्याला रे. घेऊन चला पहिल्यांदी. चल रे. पहिल्यांदी घेऊन चला. नाटक नको करू. चल पोलीस स्टेशनला चल. अरे अरे तुम्ही काय चाललंय तुमचं. बालू लय वाईट झालं रे. अरण्याचं लयच वाईट झालं. आता जेलमध्ये टाकतील त्याला. हो पण ते जेलमध्ये मोठ्या टायर मध्ये घालून मारतात ना रे. हो जनरली तसंच मारतात पण ह्याला रिक्षाच्या टायर मध्ये घुसून मारतात. हो, पण चल मी काय म्हणतो, काय एखादा जामीन बघायला हवा त्याला बाहेर काढण्यासाठी. कशाला. अरे असं कसा हा बाहेर आला तर 12 होईल ना, तरच आपल्याला जिलेबी खायला मिळेल. होय रे जिलेबी महत्वाची आहे. महत्वाची. चल चल कोण बघूया मिळतोय काय. कोणतरी मिळेल. ह्याला ए अमीर हा. जामीन देशील काय. हा दे तयार आहे. चल चल चल. कहर होता परफॉर्मन्स. माय गुडनेस. प्रसादा बहारदार, मजा आली, छान होती कॉन्सेप्ट. सुहास वेलकम बॅक. तुझा एक वेगळा फ्लेवर आहे, तुझा एक वेगळा सेन्स ऑफ ह्युमर आहे, त्याची फार मजा येते बघताना. मला असं वाटतं की शुद्ध मराठी बोलणाऱ्या बहिणीचा आगरी भाऊ आणि तिचा खानदेशी नवरा या भाषिक गजबजीमुळे बाप गेलाय. त्याला भाषेचा कोलाहल सहन झाला नसावा म्हणून हे आपलं माझं कारण माझं मी शोधलेलं. तुमचा अतरंगीपणा नेहमीप्रमाणे. आणि बने मला तू आता ना देवासमान वाटायला लागला.
कारण तो असतो हे आम्ही देवाच्या बाबतीत म्हणतो रे. ते तू इतकं आपलंसं करून टाकलेस की तो असतो. आणि म्हणजे इतक्या स्किट्समध्ये तू फक्त एवढंच करतोयस या कॅरेक्टरला धरून, आणि त्याच्यात कधीही तुझी इंटेन्सिटी जरा सुद्धा कमी होत नाही. म्हणून मला खरंच असं वाटतं की तो असतो. हो 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 वा वा वा. मजा आली. सोनाली ताई, खूप मजा आली. सुहास, मी तुला पहिल्यांदा हास्य जत्रेत प्रत्यक्ष बघतीये. खूप मस्त वाटलं. आणि त्याच्यात मला नको काही असं म्हणताना जो निर्मळपणा होता, वा अशाच असतात ना बहिणी. इस्टेटीचा विषय निघाला की खूप मजा आली. अरुण, अप्रतिम. मी तुझ्या बाजूनी आहे. तुझी काय म्हणतात, मी मानलेली बहीण आहे असं समज. मी भांडणार, मी एकेकाला पुरून उरणार इतक्या. कारण प्रभाकर, का तू रमेश, तुम्ही दोघं का त्रास देताय? किती रिकाम टेकडे लोक आहात तुम्ही. काही उद्योग नाही, जिलब्या खायला पाहिजेत तुम्हाला. श्याम, अप्रतिम. फक्त या स्किटचं नाव मला बदलायचंय. ह्याचं रुदाली सिनेमाचा हिरो, एक हिरोईन होती डिम्पल कपाडिया, पण तू हिरो आहेस निखिल. त्यामुळे रुदाला असा एक सिनेमा काढूया. तूच होतास. म्हणजे दत्तू काय, ती एसटी बंद पडली का काय, तो आल्यावरही तू रडलास मुकाभिनय करून. हे म्हणजे हायलाईट होतं. अप्रतिम, खूप मज्जा आली. मंडळी, आज एका ऑफिसमध्ये होणार आहे नाटकाची तालीम. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाचा ओव्हर टाईम अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हॅलो, शिवलकर. यस सर. खांडेकर. अरे बाप रे बाप, ओ माय गॉड, सब लोग कॉस्ट्यूम में आज. अरे राऊत सर आले. हे आपला एंगंग गिंगनच्या प्रॅक्टिस साठी. राऊत सर आले एंगंग गिंगनची प्रॅक्टिस घ्यायला. गाईज, सो वर्कोलिक स्टाफ. गाईज, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. येस सर. मला खरंच कळत नाही सर. स्ट्रॅटेजिक टाइम आउट म्हटल्यावर तर लगेच सुटतातच म्हणजे. गाईज, आपल्याला एंगांगिंगा करायची आहे ना. येस सर. येस सर. आलेच सर प्रॅक्टिसला. चला ना सेट वगैरे. एकांकिका करायचे सर. येस 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 येस. हॅलो, हाय काही चला सेट वगैरे आणा एकांकिकांचा. नाही तुमचं ना खांडेकर, 2 दिवस झाले तुम्ही जो काय अनुस्वारावर स्वार झालायत ना, खाली उतरा. एकांकिका नाही हो, एकांकिका. कावर टिंब. एकांकिका म्हणजे असं खूप एकांकिका वाटतात. सर ऍक्च्युली मला तुमच्या क्षेत्रातलं जास्त माहिती नाहीये ना. तुम्ही माझं बॅलन्स शीट वर विचारा, टॅली विचारा, मी सगळं सांगू शकतो. पण 2 दिवस झाले खांडेकर. एकांकिका म्हणजे काय? एकांकिका. एकांकिका. येस येस येस. गाईज, यू आर रेडी? Yes. We are the best. Cheers! Yes guys, yes yes. So आता आपल्याला जी पुढे आपली होणारी आहे राज्य सुतारीय एकांकिका. सर एक मिनिट सर, एक मिनिट. काय 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 झालं काय? मी विसरले कशी सर. आय एम सो सॉरी सर. एक मिनिट प्लीज. ठीक आहे. थँक्यू. सर प्लीज बसा ना. हो थँक्यू. हो दिलं बसणारच. सर तुम्ही थँक्यू काय म्हणताय सर? सर ते अरे नका 2दा पाया पडला तुम्ही. सर डिरेक्टरच्या पाया पडल्याशिवाय रिहर्सल सुरूच होत नाही आमच्याकडे. सर त्याचं काय आहे, मी डहाणूकरला असताना सर एकांकिका करायचे. हो, आणि सर म्हणजे बॅकस्टेज करायचे, मी अभिनय नाही करायचे. पण सर 2-2, 3-3 एंट्र्या मारायचे मी एका एकांकिकेत. माहितीये मला. तुम्ही गेले 2 दिवस मला हेच सांगताय डहाणू करणार. मला माहितीये. आकांक्षा, इट्स ओके. प्लीज या. येस सर. सो गाईज, आर यू रेडी? येस. वी आर द बेस्ट. चीयर्स. सो गाईज, आपल्याला आता पुढची जी राज्य सुतारीय एकांकिका राज्यस्तरीय तुमचा उकार रकार वापा सगळा अनुस्वार वगैरे सगळ्याची बोंब आहे. खांडेकर असं कसं चालेल? तुम्हाला खांडोंकर म्हटलं तर आवडेल का? शिवलकर, दिस इज नॉट फनी. दिस इज लर्निंग प्रोसेस. सॉरी सर, सॉरी. शेम. शिवलकर, गाईज, वी आर द बेस्ट.
Cheers. आय एम सॉरी सर. इट्स ओके. तर आता पहिल्या दिवशी आपला वर्कशॉप झालेला आहे. काल मी स्क्रिप्ट वाचलेली आहे. Yes, yes, स्क्रिप्टचं नाव सगळ्यांना माहिती आहे. बादशहाचा ताज गुलामाचा माज. ओके. डेफिनेटली सर. इट वॉज फॅब्युलस. म्हणजे Yes. आपण पहिल्यांदा ते बूम मीटिंगला भेटलो सर. आमच्या HR कडनं आणि आमच्या डिव्हिजनल मॅनेजर कडनं फॅब्युलस रिस्पॉन्स आला I know. सर. कम्प्लीट सगळ्यांना खूप आवडलंय आणि आम्ही आता त्या दृष्टीने आता सर आम्ही तयारी पण सुरू केली आहे. ओके. तर आता तुम्ही बादशाह आहात. Yes, ओके. तू ग तुझं मी आकांक्षा. हा ते तू बेगम आहे. तू राजनर. होय होय राजनर्तिका. मी जे बोलतोय ते ऐका. नावं माहिती आहेत मला. गुलाम आहे सर. गुलाम आहेस तू. आणि तो कुठे गेला? गुलाम. अरे तो वजीर कुठे आहे? सर वजीर आलम हा. सर एक थोडा प्रॉब्लेम झालाय. ऑफिसच्या कामासाठी आम्ही त्यांना सिंगापूरला पाठवलंय. पण आता तुम्हाला करू का त्यांचा फॉरवर्ड करू का? नाही मला मेल फॉरवर्ड करू नका. मला एक कोणतरी मेल द्या तिकडे. वजीर आलम करणार कोण? सर मी करू काय? म्हणजे एरियातली सगळी कामं आपणच करतो सर. पाव आणणे, बाम चोळणे, बॅनर लावणे, काढणे सगळं करतो. ते वजिरी आणि आलम मी करतो ना सर. तसा पण आपल्याला वजिरी पावले आवडतो. ऐका वजीरे आलम नाही. वजीरे आलम एकच पात्र आहे ते. दोन वेगवेगळी नाही आहे. काय शॉर्ट देत एकच आहे ते? हा. मला वाटलं ते वेगवेगळं आहे. वजरी पाव पणापण आणि सणासण नाही पण तुम्हाला सांगतो सर हे जरा पायात येते. हा, तुम्हाला ठीक सांगतो सर म्हणजे हे जे मांडवकर आहेत ना इज अ मोस्ट इनोसंट गाय इन अवर ऑफिस. बरं, पण म्हणजे ते बोलतात ते सगळं म्हणजे सगळं काम करतात. चालेल. आणि सर मांडवकर करतील सर. कारण ते शिमग्या तुम्ही सांगा ना शिमग्याला करा. शिमग्यात पण आम्ही नाटक करतो. कोण आहे रे तिकडं? बरं करा. ठीक आहे. वजीरे आलम फक्त एक पात्र हे लक्षात ठेवा. यांच्या स्क्रिप्टचं काय आहे? इकडे वाटतं आहे ना. सगळ्यांना मेल केलाय सगळ्यांच्या फोन आणि प्रिया मिस प्लीज ते कास्टिंग मध्ये चेंज आहे. ते हेड ऑफिसला सीसी करा, मेल करा. सर हिंगडे सरांना सांगावं लागेल. येस येस. ओके. तुम्हाला पीडीएफ पाठवते. तुम्ही एक्सेल शीट त्यांना सेंड करा. ओके. ऐका ना हे सगळं आपण नंतर करूया. आपण Yes. रिहर्सलला सुरुवात करूया. Yes. मेल बिल आपण नंतर करू. Yes, yes, हा sir. स्क्रिप्ट सगळ्यांना मिळालेली आहे. सगळ्यांच्या ह्याच्या फोन मध्ये आहे. हो सर बाय हार्ट आहे पूर्ण स्क्रिप्ट. आम्हाला एकही शब्द इकडचा व्हेरी नाईस व्हेरी नाईस. सर मी केलं. मी स्वतः मी लीड रोल आहे ना. हो हा मी तुम्ही lead role आहे. लीड रोल आहे. मी केलंय सर. हा चला तुमच्याच वाक्यापासून सुरुवात आहे. Yes, yes. हा, घ्या. श्री पडदा उघडतो आणि रंगमंचावर आपला एक दरबाराचं नेपथ्य दिसतं. सेंटरला आहे एक राजाचं सिंहासन. त्याच्या खांडेकर. उजव्या बाजूला राणीचं सिंहासन आहे. प्रकाश झोत. खांडेकर हे काय करताय? सर मी सगळं पाठ केलंय सर. आवड म्हणून कंसातलं वाचू नका तुम्ही. ब्रॅकेट मधलं तेवढं महत्वाचं नाहीये. पुढचं वाचा. पुढचं बोला. म्हणजे सर मला हिने सांगितलं ब्रॅकेट मधलं महत्वाचं आहे. सर एकच मिनिट मी बोलते. सर ते आमच्याकडे एक सर यायचे विराज जगताप सर. कोण यायचंय? विराज जगताप सर. अरे मग असं करू नका. असं का त्यामुळे ते गप्प बसा. ठीक आहे विराज सर. जगताप. पण ते विराज जगताप सर यायचे आणि ते आम्हाला म्हणाले होते की वाक्य वगैरे तेल लावत गेली. बिटवीन द ब्रॅकेट इज इम्पॉर्टंट. ते मेन आहे. बिटवीन द लाईन्स म्हणाले असतील ते. पण त्यांचं नाव नका घेऊ. माझी चिडचिड होते. मिस्टर मिस काय यांचं नाव आकांक्षा. वॉटेवर. माझी चिडचिड होते. त्यांचं नाव नका घेऊ बस. ब्रॅकेट मधलं महत्वाचं नाहीये. म्हणजे काय महत्वाचं आहे ते फक्त बोलायची गरज नाहीये. हा बोलायची गरज नाहीये. चला गाईज सो प्लीज मेल ब्रॅकेट मधलं इम्पॉर्टंट नाही. सॉरी ओके पुढे करा. हा बोला. सर आम्ही ती अनाउन्समेंट जरा वर्कआउट केली आहे. लेट मी टेल यू शिवलकर Please. हो सर फक्त मला Presentation द्या announcement चं. एकट्याने जमणार नाही सर. माझ्याबरोबर मिस प्रिया पण बोलतील. येस प्लीज प्लीज प्लीज. हां मी सुरुवात करतो सर. हां गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. स्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता नाट्यरसिक आणि फाउंडर मेंबर ऑफ MHJ ग्रुप ऑफ कंपनीज यांना अभिवादन करून MHJ Group of Companies, ISO 9000/134, SVLS Road, Kandivali branch, which is under the guidance of our team leader, Mr. Khandekar, and the regional director, Samir Chaugule. Yes. The best branch which secured first position in all the competitions for the consecutive 4 years. Whoa. Cheers! And the topmost branch of the MHJ Group of Companies. सहर्ष सविनय सादर करीत आहे एकांकिका बादशाचा ताज आणि गुलामाचा माज. Cheers! एवढी मोठी अनाउन्समेंट. सर मोठी होते का?
मग पहिले 2 स्वागतम शुभ स्वागतम त्यातलं एक स्वागतम काढू का मी? तुझं हे काढू का सगळं बाहेर? एक स्वागतम कमी करून काय होणार आहे? एवढी मोठी चालणार नाही अनाउन्समेंट, छोटीच करावी लागेल. सर असं नका करू सर, हे खूप मोठी प्रोसेस आहे सर. प्रोसेस नाही सर, आम्हाला आता अनाउन्समेंटचा मग मेल करावा लागेल हेड ऑफिसला. आणि जे आम्ही ऍक्च्युली हा ड्राफ्ट बनवून ना हेड ऑफिस कडनं अप्रुव्हल घेतलंय सर. ते आता आम्ही खूप नाही होणार. ओ माय गॉड, अनाउन्समेंट नाही होणार. आय एम सो सॉरी, मोठी आहे. सर कॉल करावा लागेल. ऐका, नको राहू दे, चालतंय, चालेल, करूया ही अनाउन्समेंट. करूया, घ्यावा लागेल. चालेल. धातरतोंडे सर. ए बाबा जा ना, धातरतोंडी. चालेल बोललो ना. चालेल चालेल. नका चालेल. मेल बिल मध्ये तुम्ही कम्प्युटर मध्ये घुसलात ना की तुम्ही बाहेर येत नाही. चला सर, वी आर द बेस्ट. चला, फक्त एवढंच होत आहे. वाक्य बोलूया. चला, आम्ही इथेच थांबायचं. नाही. हा, तुम्ही एक काम करा. बरं झालं तुम्ही विषय काढला. तुम्ही इकडे जा. ऑल ऑफ अस या ऑल ऑफ अस इथे या. ओके सर. पटकन या. तू तिकडे बस, जरा जवळ घे, तो ठोकळा जवळ घे. सिंहासन आहे असं समजते. हा चल बस, करेक्ट. तू बस, राणी आहेस तू. आणि तुम्ही बादशाह आहात, तुम्ही इकडनं या. ओके, इकडनं या. इथे बादशाह तुम्ही ते मध्ये उभं राहणार, टाळी वाजवणार. ते बादशाहला टाळी वाजवतात आणि डायलॉग घ्यायचा. ओके ओके सर. चला गाईज रेडी? येस सर. वी आर द बेस्ट. हे नको परत. चला. हा. सो कोण हु इज द कोण आहे तिकडे? मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. अरे ए काय आहे? महाराजाचा महाल आहे का केबिन केली तुम्ही त्यांची? वाक्य वाचा ना, काय लिहिलं. इंग्लिश बोलायचं नाही, एकतर नाटकात इंग्लिश बोलायचं नाही. चला लवकर. हा, परत या. चला पटकन. हा. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? करेक्ट. या. हा. हुजुरे गल्मम. हुजुरे गल्मम हे शिवलकर सर आहेत. ह्यांनी किडे केले आहेत, तर ह्यांना घ्या. मांडवकर काय वाक्य बोलताय? कोण हुजुरे गलमम? काय किडे केले? शिवलकर आहेत का? नाही ना माहिती तुम्हाला वाक्य? मग स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय ते वाचा ना. काही बोलू नका, स्क्रिप्ट मधलं लिहिलेलं वाचा. चला घ्या, पुढचं वाक्य घ्या, नंतर बोला. पुढचं वाक्य घ्या. चला. हुजुरे आली. चला जाऊ दे. हुजुरे आली ह्यांनी मस्ती केली आहे, तर ह्यांना बघा काय ते. हा चालेल, ठीक आहे. पुढे. या गुलामाची हिम्मत कशी झाली हे बंड करायची? नाही, स्ट्रेस चुकतोय. हिम्मतवर स्ट्रेस द्या. कशी झाली नाही, हिम्मत कशी झाली. हिम्मत कशी झाली नाही. ओके, स्ट्रेस हिम्मतवर द्यायचा आहे. तो तुम्हाला मेल केलं, प्लीज रिवाइंड. लगेच मेल पाठवा. अरे या छोट्या गोष्टी तुम्ही कशाला मेल करताय एकमेकांना? सीसी करताय. प्रोसिजर आहे सो. अरे प्रोसिजर म्हणजे लक्षात ठेवा. या बेसिसवर नाही चालत काम इथे. का मेलच करावं लागतं? मला हिम्मतवर स्ट्रेस द्यायचा. लक्षात ठेवा ना. सर, ह्या गुलामाची हिम्मत कशी झाली बंड करायची? बादशाह, मी बंड केले. हे काय ते असं नाहीये. तू भुवन समजतो स्वतःला. नाही. करतो. ऑडियन्स मधलायस तो. तू अशी मारसिक तसा वाटतोयस तू आता. वाक्य घे. करतो. बादशाह, मी बंड केले कारण तुझा बेशिस्त कारभार. सर, तुझा बादशाला आहे, तुम्हाला नाही. तुमचा. आय नो दॅट. प्लीज. हे कशाला पुढचं वाक्य बोललास आता? ते सर आहेत. अरे सर नाही आहेत ना ते आता मित्रा. ते बादशाह आहे ना, तो मंद बादशाह आहे असं समज, ज्याचा तू गळा चिरणार आहेस नंतर. नाही ऍक्च्युली सर, सरांचा गळा मी नाही चिरू शकत. असं कसं? अरे कॅरेक्टर आहे ते. सर, आय अपोलोजाइज सर. हा चला पुढे चला. एक तरी पान कम्प्लीट होऊ द्या. सर माझं वाक्य मी घेऊ का? हा घे ना राणी. ओके घे. सर. काय म्हणालात? पण सल्तनते आलमगिरी विरुद्ध बंड. हे काय मध्ये बडबडतेस तू तोंडात? सर, ते विराज सरांनी सांगितले की चीड हवी असेल ना, म्हणजे इंटेन्सिटीसाठी 2 वाक्यांच्या मध्ये जो पॉज आहे तिथे मनातल्या मनात शिवी द्यायची, म्हणजे असा फ्लो मिळतो. सर आता मी केलं ना, काय म्हणालात, कडक शिवी घातली सर मी. परत विराज सरांचं नाव काढलंस ना तू, तुला सांगतो मी, तुला मनातल्या मनात नाही तोंडावर डायरेक्ट शिवी देणार.
आणि विराज सरांना पण शिवी देणार मी. सर मग आधी शिवी घेऊ काय मग? कुठे नको नाही घेऊ शिवी. कशाला शिवी घ्यायची आहे? डायरेक्ट नॉर्मल बोल वाक्य. काही इंटेन्सिटी वगैरेची गरज नाही आता. नॉर्मल आधी वाक्य बोल. चल. नो शिवी फॉर मिस आकांक्षा सेंट मेल चेक. ओके ओके मॅम. गप ना बाई, गप ना. नको ना इकडे मेल मेल करत राहूस. थांब ना जरा. हा चला. मला मेल येतच नाही, माझ्याकडे कॅम्प्युटर नाही. मी काय करू या वाक्याचं? काय करू मी? वाक्य घे तू. हो हो सर. चला 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 रे. हो सर हो सर. काय म्हणालात? पण सल्तनते आलमगिरी विरुद्ध बंडा म्हणजे? अरे त्यांच्याकडे कुठे बघतेस? बादशाकडे ना, गुलामाकडे बघ ना. हो सर पण ते काय झालं? सर ते जमणारच नाही सर मला. ते त्यांच्या डोळ्यात बघितलं की सर मग मी ब्लँक. पुढचं वाक्य. अरे हे प्रेम प्रकरण बाहेर ठेवा ना यार तालमीच्या. प्रत्येक तालमीत एक तरी लफडं कसं मला सापडतं ना, मला खरंच कळत नाही. रिहर्सल कुठेही असू दे, लफडी आहेतच रिहर्सल मध्ये. शिवलकर सर कॉंग्रॅच्युलेशन शिवलकर. थँक्यू. ऍक्च्युली ऑफिशियल अनाउन्समेंट होती सर 2 वीक नंतर, पण आता समजलंच आहे. मी एचआरला कळवू, आपण सगळ्यांना नको नको मी त्यांना कळवतो. सर यांच्या आधी मला माहिती होतं, हे जेवायला जायचे ना, एक केबिन मध्ये बसायचे, मी त्यांना कॉफी आणून द्यायचो ना. काय करू मी ह्या वाक्याचं? मी काय करू? मला का सांगितलं? ह्या काय फायदा आहे मला आयुष्यात ह्याचा? नको नका हसू रे. चला सीन पुढे कंटिन्यू करा. सर मी बोटांनी अभिनय करू का? मी बोट दाखवून बोट अभिनय काय करू? ते कर बाई. ओके, कर ओके. बोटांनी कर अभिनय. बोटांनी अभिनय करते ही बाई. चला. ह्यांना शिक्षा. सॉरी सर इंटेन्सिटी मिस होते. आय नो ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे. सर एवढंच आहे माझं सर. पुढे माझं वाक्य नाहीये. बोला ना, कोणाचं आहे पुढचं वाक्य? मांडवकर. नाही माझं नाही, माझ्या आधी कोणतरी गु आहे. ऍक्च्युली मी आहे गु मांडवकर. असं काय? गुलाम आहे ते, गुलाम. हा तेच आहे. हा मी घेतो. स्वतःलाही लाज वाटत नाही आपण असं बोलतोय काहीतरी. गुलाम आहे, बोल वाक्य. हा मी माझं संभाषण. मेल केलाय तुम्हाला फोनवरती, चेक कर. अरे नको रे ते मेल मेल मेलचं काढू. जरा थांब ना बाई. सतत आपलं मेल 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 मेल. थांब ना जरा इकडे. मी माझं संभाषण पूर्ण करतो. वाक्य वाक्य. हा हा. बादशाह, इतिहासात या काफिराला योद्धा म्हणून संबोधण्यात येईल. बाजीगरे. बाजीगरे नाही रे, आलमगीर आहे ते. आलमगीर ह्याचं तू कसं वाचलंयस? बाजीगर मला खरंच कळत नाहीये. वाक्य आलमगिरे या काफिराज सजा द्यावी फनाफन सनासन खपागप. बरोबर ना? बादशाह भाई होता का? जाऊ दे. चल चल ठीक आहे. तुझं पुढचं माझंच आहे. घे ना. हो. प्रत्येक वेळी मला सांगून वाक्य नको घेऊस राजा. चल घे. हो. बादशाह, तुम्ही मला पितृतुल्य आहात, पण तुम्हाला प्रमोशन मिळालं. व्हॉट? अक्कू मला प्रमोशन मिळालं. एक मिनिट. सगळ्यांना माझ्याकडून पॅन्ट्री मध्ये पार्टी. तुम्ही पण जॉईन व्हा. येस सर, मी सगळ्यांना मेल करते की पॅन्ट्री मध्ये पार्टी येतात चिमलकर सरांना पण आपण बोलूया. अरे थांबा रे जरा. राऊत सर काय नाही. राऊत सर, नाटकाची रिहर्सल करायची आहे की नाही सांगा मला. करायची आहे का? तर करा, नाही तर नका करू नाटक. हे असं चालणार असेल ना, नाही होणार आहे अशाने नाटक. खरं सांगतो तुम्हाला. काय अरे अरे तुम्ही जर 2 तास सगळं भान हरपून जर रिहर्सल केलीत ना, तर ऑडियन्स 2 तास सगळं विसरून तुमचं नाटक बघेल, नाही तर नाही बघणार. काय आहे नाटक म्हणजे? काय आहे? 4th वॉलच्या अलीकडचे आणि पलीकडचे दोघंही रममाण झाले पाहिजे, तर या रंगमंचाच्या अवकाशात असं मस्त बेधून देऊन फिरता येतं, नाही तर नाही येत. ऑडियन्स कधी रममाण होईल? जेव्हा नाटक करणारे ऍक्टर्स इथे रममाण असतील स्टेजवर, तरच ते रममाण होणार आहेत. आणि तुम्ही ते काही दिसत नाही. मान्य तुम्हाला नाही येत अभिनय, तुम्हाला नाही ऍक्टिंग, तुम्ही हौस म्हणून करताय, पण जरा तरी सिरियसनेस ठेवा. मिस प्रिया, Yes. note down that sentence, 4th wall.
is Yes. very much nice. We can use in next presentation. Yes, sir. Sir, and what is mean by that? Mara. Sir, रंगमंच. मारा मेल करत राहा एकमेकांना. मला एक मेल करू नका ऐका ना, आधीच सर. सांगतोय. वाउचरवर सही लागेल. तू सही कर. ते मानलंयस ना ते काढ आणि सही कर. मला सांगतोय मूर्ख कुठले. सर मी नोट डाऊन केलंय, डोंट वरी. बट मिस प्रिया, आता तुम्ही हेड ऑफिसला कळवा की वी हॅव टू चेंज द डिरेक्टर. ओके आणि मला सीसी पण करा, त्यात नवीन डिरेक्टर शोधा. ओके. सर माझ्याकडे एक आयडिया आहे. मी त्या विराज जगतापांना बोलवू का? या फाईन बोलवा त्यांना. ओके सर मला मामा पण बसवतो नाटक, त्याला बोलूया. त्यांनाही बोलवा, ऑडिशन्स घ्या. टीम फायनली वी आर द बेस्ट. Extraordinary performance. You all are the best. Cheers. कमाल परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिकांना कशी वाटली तुमची ही नाटकाची तालीम. सुपर्ब परफॉर्मन्सेस मस्त होते सगळ्यांचे. आकांक्षा, अशोक, मनपूर्वक स्वागत या मंचावरती. मस्त वाटलं तुला बघून, तुझा परफॉर्मन्स बघून. तुझा आवाज फार छान आहे, ऐकावासा वाटतो स्टेजवर, आणि तू फार उत्तम पद्धतीने तू वापरलास पूर्ण वेळ. थँक्यू सर. बाकी सगळे आपले शिलेदार नेहमीप्रमाणे. तुझं जे बेरिंग होतं ते म्हणजे, आणि मला त्याच्या पुढे जाऊन त्या कॅरेक्टरमधली तुमची जी लव्ह स्टोरी होती ती फार इंटरेस्टिंग पद्धतीने आली. मुळात स्किट सुरू होताना एका ऑफिसमध्ये हे बावडारगे कपडे घालून हे लोक कोण बसलेत, त्यामुळे ते सुरुवातीपासूनच पकडलं. मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई, मला माहिती होतं की विराज खूप प्रामाणिक विद्यार्थी आहे आणि तो आपल्यातल्या कितीतरी जणांना गुरुस्थानी मानून शिकत असतो. पण विराजची शिष्या मी पहिल्यांदाच पाहिली. तर स्वागत आहे तुझं आकांक्षा. थँक्यू. मला ही चष्मा घातलेली बेगम आणि चष्मा घातलेले बादशाह खूप आवडले. त्याच्यानंतर ही अनुनासिक आवाजात नोट्स घेणारी प्रिया. किती नोट्स घेशील प्रिया. हा जो गुलाम स्पोर्ट शूज घालून आलेला आहे तोही मला फार आवडला. आणि डिरेक्टर, तुझं दुःख आम्ही समजू शकतो की पहिल्याच दिवशी सोडलं पाहिजे असं नाटक. आणि हा हसणारा काय होतस तू? वजिरी आलं. तर तुला कशाचा आनंद होत होता? तुला काहीच येत नव्हतं पण तू आनंदात होतास साधारणपणे. बाकीचे गडबडींनी खूप एकमेकांना, आणि तुझ्याकडे कॅम्प्युटर नसल्यामुळे आम्हाला फार बरं वाटलं की आमच्यासारखी लोक आहेत बाबा. खूप मजा आली. ग्रेट. मंडळी, घरात ठाण मांडून बसलेल्या मेहुण्याला बाहेर घालवण्यासाठी भाऊजींनी काढली एक युक्ती. बघूया त्यात त्यांना किती यश येत आहे ते. हे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. रसिका, भजी आणतेस का? ओंक्या, गधड्या, भाऊजींची नक्कल करतोयस? भाऊजींची नक्कल करतोयस? भाऊजींची नक्कलच करणार ना. भाऊजींना अक्कल आहे का अक्कल करायला? वाटेल ते बोलशील. भाऊजी असताना चांगलं तुडवलं असतं तुला. ए ताई, अजून जरा भजी आण. नाही काय एवढूशी आणते? नाही ओंक्या, आता एवढ्याच का? तुला माहितीये ना यांना मुगभजी खूप आवडते. कधीपासून सांगत होते मला मुगभजी कर, मुगभजी कर, म्हणून त्यांच्यासाठी केली आज मी स्पेशल. त्यांना ठेवल्यात मी. काय त्यांना सांगायचंच नाही मुगभजी केल्यात म्हणून? मग काय खोटं बोलायचं? हा, कोण बोलायचं? मुगभजी नाही केल्यात, संपलं. ते नाही खोटं बोलत तुझ्याची. काय? तुझ्या हातचं काहीच आवडत नाही त्यांना ताई. खाली जातात त्या अनिलच्या गाडीवर खातात बटाटे वडे भजी वगैरे. चटणी दो तर म्हणजे बापरे, आय लव्ह यू बोलताय तसं वाटतं मला चटणी दो मध्ये. हो ना, वाटलंच मला. पण ते कोणीतरी म्हटलेलंच आहे ना, म्हशीला बासुंदीची चव काय, गाढवाला थोडासा गुळ द्या. तसंच आहे त्यांचं. काहीतरी चुकलंय, पण आपण समजून घेऊया. आपण समजून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. चांगलं झालं ना. तंगड्या वार करून काय बस. भाऊजी आले नंतर चिडतील ते. नीट बस, नीट बस आधी.
नमस्कार. नमस्कार. येऊ आत येऊ. या ना प्लीज या. हॅलो. हॅलो. हाय. कोण आपण? हाय मी देवयानी. देवयानी. कोण देवयानी? देवयानी मी ऍक्च्युली सरकारकडून आली आहे, म्हणजे एक नागरिक सर्वेक्षण सुरू आहे त्यासाठी आली आहे. माहिती गोळा करायची, थोडा वेळ आहे का? खूप वेळ आहे. खूप वेळ आहे आमच्याकडे. या या बसा ना, बसा बसा. या अलभ्य लाभ. या या या. थँक्यू. या बसा बसा. थँक्यू. काय माहिती हवी आहे? काही नाही, थोडीशी जनरल माहिती हवी होती की कोण असतं घरात आणि वगैरे वगैरे अशी माहिती हवी असते. काय कोण कोण काय काय करतं घरात, कोणी कोणाला त्रास तर देत नाही ना, कोणी प्रॉब्लेमॅटिक तर नाही आहे ना घरात, ऐतखाव तर राहत नाहीत ना घरात, त्यांचा काही त्रास तर नाही आहे ना, त्याचसाठी सरकारने पाठवलं, त्याचसाठी आले होते. अच्छा. बसा बसा. व्हायलेट म्हणजे एकदम मस्त रंग निवडलाय तुम्ही साडीचा. भजी घ्या, भजी घ्या, भजी घ्या. घ्या. मुगभजी केली का आज? मुगभजी केली आहे? हो वाव, हो. छान. आज स्पेशली माझ्या मिस्टरांना खूप आवडते ना, त्यांच्यासाठी म्हणून केली आहे मी. आहेत थोडीशी, ती देऊ का? पण मी खरं त्यांच्यासाठी ठेवली होती. नाही नाही नाही, असू द्या. ते आता त्यांना आवडते ना, तर तुमच्या ह्यांनाच ठेवा ना. मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्यांची कशाला, माझी घ्या ना मुगभजी. या घ्या घ्या. नाही आता इतका आग्रह करताय तर 1 2 3 4 5 6 नाही, घ्या घ्या मी प्लीज घ्या 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 घ्या. काही नाही, काही मस्त करते माझी ताई मुगभजी. का हा. बापरे, आई आदा. खातानाही कुठली स्त्री सुंदर दिसत असेल मला वाटलं नव्हतं ताई. ऐका ना ऐका ना, तुमचं लग्न झालंय का? काय आहे का? काही नाही, ते सहजच विचारतोय. आम्ही या वर्षात लग्न करणार आहोत ना ओंक्याचं. मला मुलगी पसंत आहे ताई. एक मिनिट, काय बोलतायत हे? काय बोलतायत हे? मुलगी पसंत आहे म्हणजे मी काही थोडे म्हणून आली का इथे? सॉरी, आय एम सो सॉरी. प्लीज जरा विचार करून बोला. सरकारी अधिकारी आहे मी, कळलं ना? सॉरी. मी कंप्लेंट करेन. थोडासा मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे म्हटलं, एका दगडात 2 पक्षी. नका इतके स्ट्रेट फॉरवर्ड नका राहू. सॉरी सॉरी. तुमचं काम ते सांगा ना. हां सॉरी, मी विसरूनच गेले. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. हां, तर सरकारकडनं आली सर्वेक्षणासाठी काही माहिती हवी आहे. मला सांगा, तुमच्या घरात एखादा पुरुष असेल ना, कर्ता पुरुष, जो घरासाठी राब राबतो. मी. ओंकार. ना करता नव्हे, करता पुरुष जो घरासाठी राब राबतो, कष्ट करतो, घाम गाळतो, असं कोणीतरी असेल ना, त्याचं नाव सांगा बरं. नाही, असं कोण नाही आमच्याकडे. काही काय भाऊजी तुझे? अरे माझे मिस्टर पृथ्वी प्रताप. सुंदर नाव आहे त्यांचं. हो, हे सगळं घर आहे ना त्यांनीच उभं केलंय. हुशार माणूस. हो, खूप चांगला आहे माझा नवरा. खूप, तुम्हाला सांगते, खूप करतात तो. म्हणजे अगदी ना पायाला चाकं असल्यासारखे पडत असतात, घरासाठी मरमर मरतात. माझ्यावर पण खूप प्रेम आहे त्यांचं. तुम्हाला सांगू, असा नवरा ना जगात शोधून सापडणार नाही. लाखात एक आहे माझा नवरा. एकाच शून्य येतो, एकाच शून्य. काही गरज नव्हती, जबरदस्ती लग्न लावून दिलंय ताईचं. सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू माझ्यासाठी चांगला भाऊजी अजूनही शोधू शकतेस ताई. तुला मिळेल. मिळेल, खरंच मिळेल. म्हणजे काय लाईन लागेल, तू फक्त सांग. खाली मारी ओंक्या. कोणाशी बोलताय तुम्ही? माझा भाऊ आहे लहान, ओंक्या. अय्या, तुम्हाला पण भाऊ आहे आणि त्याचं नाव पण ओंक्या. माझा पण भाऊ आहे, त्याचं नाव पण ओंक्या. माझा बावळट आहे, बावळट. माझा पण. मी बावळट आहे, मी बावळटच आहे. सेम आहे. थोबाड फोडीन मी तुझं ओंक्या. बापरे. ऐत खाऊ कुठला? ऐत खाऊ आहे. ऐत. मी नाही म्हणत, पण आमचे हे म्हणतात त्याला. माझा जो आहे ना, तो नुसता ऐत खाऊ नाही, तो भाऊजीच्या जीवावर ऐत खाऊ आहे. असं पण ठेव ओंक्या, कानाखाली मारेन. बापरे, कसं बोलता भावाची? मी नाही बोलत त्याच्याशी. लायकीच आहे त्याची तशी. ठीक आहे, करतोच तसं, तो तसंच बोलावं लागतं त्याच्याशी. एनिवे, मला तुम्ही ते तुमच्या आव्हानबद्दल सांगत होतात, ते सांगा ना, छान वाटतंय हो, ऐकायला. म्हणजे तुम्हाला सांगू काही, तुमची साडी ना मला फार आवडली. कुठून घेतली तुम्ही? आधीच बोललो मी. मी माझ्या ह्यांना म्हणत होते मला अशीच साडी हवी असेल. प्लीज घ्या. लगेच मी बाबत घे, मला हे झालं पटकन. मला कुणी साडीचं कौतुक मला होऊन जातं असं पटकन. सॉरी. नाव काय म्हणालात तुमचं? माझं नाव रसिका पृथ्वी प्रताप. सुंदर.
तुमचं नाव काय? मृणालिनी. ए मगाशी तर देवयानी म्हणाला होतात ना. हो काय हो? शांत का बसताय? काय झालं? काहीतरी बोला ना तुम्ही. मगाशी देवयानी म्हणालात, आता मृणालिनी. हो मगाशी देवयानी आत्ता मृणालिनी. कसं काय? वेळेनुसार. हे आहे ना घरातल्यांनी ह्याच्यावर हे केलंय ना आमच्या. अहो कशावर काय? कागदपत्रांवर देवयानी केलं, घरातल्या घरात लाडाने मृणालिनी केलं. तेव्हापासून सगळे देवयानी काय म्हणतात, मृणालिनी काय म्हणतात, मृणालिनी काय म्हणतात, देवयानी काय. मग आम्ही काय लाडानी म्हणू तुम्हाला? मृणू म्हणू का देऊ म्हणू? देव 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 म्हणू? देव म्हणा. देव म्हणू. देव देव छान आहे. हे मध्ये मध्ये जे बोलतायत हे कोण आहेत? मी मगाशी म्हटलं नाही का, तुम्हाला जसा भाऊ आहे तसाच माझा भाऊ आहे. लहान भाऊ आहे ओंक्या. हा का? ओंकार. बर काय पूर्ण नाव काय म्हणालात? ओंकार वेंगुर्लेकर. बर ओंकार वेंगुर्लेकर. राहता कुठे? इथेच. का घर नाही स्वतःच? घरच कशाला? नाही माझं घर ते माझ्या भावाचं घर. नाही नाही. काय झालं? काय म्हणजे असं कसं? तुमच्या भावाला तुम्ही स्वतःच्या घरात ठेवता असं नाही होत ना. उद्या तुमच्या भावाचं लग्न झालं तर मग त्याची बायको कुठे राहणार मला सांगा? इथेच. नाही. कसं नाही? या घरात 3 जणच कशी बशी मावतात. दोघांचंच घर आहे हे, मला कळतंय ना. नाही मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय देऊ. असं काही हे नाहीये. आपण भाऊजींना बाहेर जायला सांगू. नाही. हो नाही. ताईला सांगून मी भाऊजींना हकलवेन. आपण तिघे राहू. नाही भाऊजींना हकलवेन. का भाऊजींचं घर आहे, त्यांनी एवढे कष्टाने उभं केलं, त्यांना नाही हकलवायचं. बरोबर, त्यांना नाही हकलवायचं, याला हकललं पाहिजे. मुळात याच्यावरती गुन्हा नोंद केला पाहिजे आपण. 1 मिनिट. ओंकार काय म्हणाला? वेंगुर्लेकर. कशाला म्हणजे? देवयानीची गुन्हा कशाला तुम्ही? अधिनियम 201 नुसार बहिणीचं लग्न झालेलं असताना तिच्या सासरी जाऊन राहणं हा गुन्हा आहे. गुन्हा केलास तू? हो. त्याने आत्ता तडक निघायला हवं. भाऊजीच्या पाया पडायला हवं दिवस रात्र आणि निघायला हवं तडक. नाही काही नाही. मी निघणार नाही हो. मी काम बिम करत नाही, पण मी कामासाठी बाहेर पडतो. मी काम शोधतो. हेच माझं काम आहे. प्रयत्न करतो तो. तुम्ही काय करता? काम शोधण्याचं काम करतो. म्हणजे रिकाम टिकडेच आहात? नाही. हो, काम शोधण्याचं काम म्हणजे रिकाम टिकडेपणा. 1 मिनिट. मला सांगा, 1ही रुपया तुम्ही कमवत नाही बरोबर? नाही. मग घशाखाली अन्न कसं उतरतं? हा काय विनोद केलात तुम्ही? घशाखाली अन्न कसं उतरतं मला एकदा परत दाखवा. चेचते तुमचा विनोद. ते तुम्ही या विनोदासाठी अधिनियम 203. नाही शिक्षा होणार. तू गुन्हेगार ठरतोय. मी गरज नाहीये गुन्हेगार. जेवढं विचारेन तेवढं नीट उत्तर द्यायचं. शिक्षण किती झालंय तुमचं? खूप झालंय. खूप शिकलाय तो. डिग्री सांगा. MA BEd इन MBA केलंय त्याने. सुपर्ब. काय ही डिग्री? MA BEd इन MBA. हो. अशी डिग्री आहे? सर्टिफिकेट दाखवा. दाखव ना. गावी आहे सर्टिफिकेट. मग करा गावी फोन करा. गावी फोन घरी ठेवल्या त्याने. मी माझ्या आईला फोन फोटो अरे फोटो पाठवेल ओंक्या. आईला फोन करू नकोस. तिला नाही करणार. पकडून नेतील ना ते म्हणतात पोलिसांना. मी करू का आईला फोन? नाही कोणी करू नका आईला फोन. ताई काही आईला फोन करायची गरज नाहीये. मी 10वी पण पास झालेलो नाहीये. ओंक्या काय म्हणालस तू आता? इकडे 10वी पास नाही झालंस म्हणजे तू मला म्हणालस ना तू ते MA BEd MBA काय म्हणजे तू खोटं बोललास माझ्याशी ओंक्या. सॉरी ना ताई. 10वी पण झालेला नाहीये. लाज वाटते तुला? मी प्रयत्न करतोय ताई खरंच. मी मार्च ऑक्टोबरला गावी जातो ना, ते मी मार्च ऑक्टोबर द्यायलाच जातो ताई. खरं एकदम खरं. थोपडावलं पाहिजे तुला. फसवतोय तुला. बघ नाही आपली बहीण बिचारी भोळी, तिचा फायदा घेतोय बघ. फसवलं नाही तुला. याला आत्ता घरात ना हकललं पाहिजेस तू. काही कामाचा नाहीये हा रिकाम टेकडा नाही का? 1 मिनिट. हा काय करताय तुम्ही? देवयानीजी काय करताय? हॅलो. नका करू. हा सरकार, ते रिकाम टेकडे पकडायची गाडी आहे ना ती पाठवा. सरकारला फोन केला त्यांनी. नका करू. तुम्हाला रिकाम टेकडे पकडायची गाडी आहे
म्हणतात ते? हॅलो हा मोठी गाडी पाठवा, एकच माणूस आहे पण मोठी गाडी पाठवा. ऐका, नको नको ही कुठली गाडी Please असं नका करू. देवयानीची कुठली गाडी आहे रिकाम टेकडे ही पकडायची? आहे अशी गाडी आहे ना, आधी जी कुत्रे पकडायची गाडी होती ना, तीच आता त्यांनी रिकाम टेकडे पकडण्याची गाडी केली आहे. मला वाचव, लाज वाटते मला तुला, वाचव. नको, तुला- ऐका ना नाही असं नका. करावं लागेल, लक्षात घ्या. काय ना, सरकारवर खूप लोड आहे. तर तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. तुम्ही बसा ना, बसा. हे काय देऊ तुम्हाला पाणी? नाही नाही नाही, ठीक आहे. पण यांना चला चला बॅग भरा यांची, चला चला रिकाम टेकडे. ऐका ना, ह्याला घेऊन जाणार म्हणताय, पण मग कुठे घेऊन जाणार आणि मग काय करणार ह्याच्या बरोबर? कोस्टल रोडला नेणार. त्याला डोंगर फोडायला, भुयारं खाणायला, डोक्यावरनं दगड न्यायला तसं ठेवणार. तुला जमेल ना दगड उचलायला? बाबा जमवावंच लागेल. ऐका ना, तुम्ही माझ्या भावाला घेऊन जाऊ नका. मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. आमच्याकडे कपाटात खूप पैसे आहेत. घेऊन जा तुम्ही सगळे पैसे. इतिहासात एवढ्या थेट लाच देणारी तू पहिलीच आहेस ताई. मुळात कुणी अशी लाच देऊच नये. घरातले पैसे देऊच नाहीत. घरात कुणीतरी बाबा एक पुरुष असतो जो पैसे कमवतो, घरात ठेवतो, ते कुणाला तरी देऊच नाहीत. तुम्ही पैसे नका देऊ. नको पैसे, नको पैसे, दागिने घ्या. नाही दागिने ऐका आहे. माझं. त्यापेक्षा मंगळसूत्र आहे, हा. याला घराबाहेर काढा. ऐका माझं. रिकाम टेकडे पकडण्याची गाडी येतेच आहे. नको, ऐका. याची बॅग भरा, कपाटावरची काळी बॅग काढा, याला बाहेर काढा. काळी कपाटावर काळी बॅग आहे. तुम्हाला कसं कळलं? जगात प्रत्येकाच्या घरात कपाटावर एक काळी बॅग असते. तुमच्या पण आहे? हो, 2. अय्यो, ह्यांच्या पण आहे. म्हणजे जा तू बॅग भरायला घे. अगं, तू दागिने दे ना त्यांना. ऐका, आता मी शेवटची ऑफर देते. देवयानी. माझ्याकडे एक एवढा मोठा हार आहे, मंगळसूत्र आहे, कानातले 2 बांगड्या, त्या घेऊन जा. देवयानी. त्या घेऊन जा प्लीज. पण माझ्या भावाला नका देऊ. असं नाही करता येत ना रसिका ताई बाई. असं नाही करता येत ना. असं नाही करता येत ना. प्लीज घेऊन जा ना. नका करू असं. तुमच्या नवऱ्याने फार कष्टाने ते दागिने तुमच्यासाठी बनवलेत. त्याला कळलं तर त्याला वाईट वाटेल. नाही नाही, त्यांना नाही कळणार. ते बावळट आहेत. त्यांच्या लक्षातच येत नाही. मागे एकदा ना उंक्याला बिझनेस करायचा होता. मी सगळे दागिने गहाण टाकायला दिले होते. 4 महिने झाले त्यांना कळलंच नाही. मी त्यांच्यासमोर खोटे दागिने घालून वावरत होते. कळतच नाही त्यांना काय. पागल आहे तो. आणि पागल आहे. त्याच्या उपर माहितीये का, त्यांच्याच पैशांनी नंतर मी ते दागिने सोडवून आणले, तरी पण त्यांना काही कळलं नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही दागिने घेऊन जा, पण माझ्या डोकं भावाला नाही काही त्याला. करू नका. डोकं नाही भाऊजीला. बावळट. आवाजाला काय झालं? ए बावळट, मी जे तुझ्यासाठी दागिने करतो, माझी जी कमाई आहे ती तू अशी उडवतेस भावावर. एक मिनिट देवयानी जी, तुमचा आवाज चेंज झाला म्हणजे काय तुम्ही तुमची कमाई नाही झाली. माझी कमाई काय? ती भाऊजींचीच कमाई आहे आमच्या. मूर्खा, बावळट. ओंक्या, मी देवयानी नाहीये. ओंक्या ही बाई. मी तुझा भाऊजी आहे. ओंक्या, हे बघ, हे भाऊजी. अय्या, खरंच भाऊजी आहे? हा, तुम्ही आहात? अय्या, ही साडी किती छान नेसलीये. केस कधी वाढले कळलंच नाही. आता हे हिडीच दिसायला लागल्या. आता हिडीच दिसायला लागल्या. काय लपूनच्या पण केस वाढवले तुम्ही. मला नाही सांगितलं ना. किती छान आहे ते केस. तुम्ही दोघं माझ्या हातनं मरणार आहात आता. का आम्ही आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरात ना. अरे मी नाही निघणार भाऊजी. दागिने आण पहिले. दागिने दागिने आण. काय पैसे आण. मला